तुम्ही जिथे राहता तिथे भूमिदोष असेल तर तुम्ही आयुष्यात कधीच प्रगती करू शकणार नाही। भूमिदोष तुमच्या जीवनात प्रगती होऊ देत नाही। सतत तुमच्या जीवनात अडचणी संकटे येत असतात। घरात भांडण, अपघात आणि आजार होत असतात। नक्की काय आहे भूमिदोष, तो कसा होतो आणि त्याचा प्रभाव कसा कमी करायचा ते जाणून घेऊया। मंडळी, वास्तुशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे वास्तुदोष सांगितलेले आहेत। त्यातील एक आहे भूमिदोष। भूमिदोष ओळखणे एक कठीण काम आहे, कारण या दोषाची तपासणी करणे सोपे नाही। साधारणतः वास्तुतज्ञ वास्तुदोषांचे आकलन करतात आणि त्या दोषांपासून मुक्ती मिळवण्याचे उपाय सुचवतात। आता तुमच्या मनात प्रश्न झाला असेल की भूमिदोष म्हणजे नक्की काय, भूमिदोषापासून मुक्त कसे व्हायला हवे। वास्तुशास्त्रानुसार भूमीच्या 3 प्रकारच्या अवस्था असून त्यात जागृत, सुप्त आणि मृत अवस्था यांचा समावेश आहे। या 3ही अवस्थांना जातकाच्या जन्मकुंडलीतील ग्रहांच्या आधारावर तपासल्या जातात। कारण काही वेळा काय होते, जी भूमी मृत असते ती काही काळानंतर जागृत होते। भूमीची ही अवस्था नक्की काय आहे ते जाणून घेण्यासाठी शनी आणि गुरुच्या संक्रमणाचा उपयोग केला जातो। भूमिदोष आहे की नाही हे तुम्ही काही लक्षणावरून समजू शकता। सर्वप्रथम त्या ठिकाणी असलेल्या झाडांची तपासणी करा। त्या ठिकाणी कोणती झाडं लागलेली आहेत हे पहा। जर तिथे काटेरी झाडं झुडपा आहेत तर ती भूमी जागृत अवस्थेत नाही। अशा जमिनीवर बांधकाम करणे किंवा बांधकाम झाल्यानंतरही अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो। दुसरीकडे काही जमिनी अशा असतात जिथे आपोआप फुलं झाडे येतात, अशी भूमी सर्वोत्तम समजली जाते। प्रत्येक ठिकाण हे वायुमंडल, वातावरण आणि मनस्थिती यांच्याशी जोडलेले असते। शास्त्रात जागेची शुद्धी याला खूप महत्त्व आहे। काही ठिकाणं जसे की मंदिर येथे भक्तीचे अणू यांचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे मंदिरात आपल्याला सुख, शांती, समाधान मिळतं। काही ठिकाणी ज्ञान प्रधान तर काही ठिकाणी कर्मप्रधान भावना जागृत होत असतात। मनात हे विविध भाव किंवा भावनांचे तरंग भूमीमुळेच येत असतात। भूमिदोष असलेल्या घरात अनेकदा असे दिसून येते की पाळीव प्राणी जसे गाय, कुत्रा किंवा मांजर लवकर मरण पावतात। घरातील सदस्यांना अपघाताचा सामना करावा लागतो। रोड अपघात असू दे, छतावरून किंवा जिन्यावरून पडणे वगैरे। घरात वेगवेगळे चित्रविचित्र आवाज ऐकू येतात किंवा विचित्र आकृत्या दिसत आहेत असा भास होतो। जर प्लॉट किंवा जमिनीमध्ये भूमिदोष असेल किंवा भूमीमध्ये शल्यदोष असेल तर अशा स्थितीत त्या भूमीवरील 1.5 ते 2 फूट माती काढून बाहेर फेकून द्यावी। त्यामुळे त्या भूमीचे सर्व दोष नष्ट होतात। भूमिदोष निवारणासाठी दरवर्षी विश्वकर्मा पूजा तसेच वर्षातून एकदा वास्तुशांती करावी। यामुळे भूमिदोष होण्यास मदत होते। मंडळी, वास्तुदोष असलेल्या जमिनीवर घर बांधल्यानंतर समस्याच निर्माण होतात असे नाही, तर अनेक वेळा असे देखील घडते की लोक जमीन विकत घेतात पण त्यावर वर्षानुवर्षे घर बांधता येत नाही। तुमच्या घरातील सुख सदैव अबाधित राहावे आणि घरातील प्रत्येक सदस्याला सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभावे असे तुम्हाला वाटत असेल तर नेहमी वास्तु नियमांचे पालन केले पाहिजे। मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा मंगळ जमिनीसाठी जबाबदार ग्रह आणि 4थे घर बलवान असते तेव्हा व्यक्ती अनेकदा जमीन खरेदी करण्याच्या स्थितीत येते। तर तुमच्यासोबतही अशी शुभ परिस्थिती निर्माण होत असेल तर जमीन खरेदी करण्यापूर्वी त्यातील वास्तुदोष शोधण्यासाठी हे नियम अवश्य जाणून घ्या। वास्तुशास्त्रानुसार ज्या जमिनीचा बराच काळ वापर होत नाही आणि लोक तिथे कचरा टाकतात किंवा मेलेले प्राणी तिथे दफन करतात तर त्या जमिनीवर गंभीर वास्तुदोष असतो। अशा जमिनीचा वापर घर, दुकान इत्यादीसाठी करू नये। जर तुम्ही एखाद्या जमिनीवर घर बांधण्याचा विचार करत असाल तर त्या जमिनीवर आधी 1 हात लांब आणि 1 हात रुंद खड्डा खणून घ्या। त्यानंतर संध्याकाळी काठोकाठ पाण्याने भरा। त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या खड्ड्यात पाणी दिसेल तर ती भूमी शुभ समजावी। जर चिखल दिसत असेल तर तो सम आहे आणि जमीन कोरडी असेल आणि तिला भेगा असतील तर ते अशुभ समजावे आणि ते घर बांधण्याचा विचार सोडून द्यावा। तुमच्या जमिनीच्या कोणत्याही भागात वास्तुदोष आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ती जागा गायीसाठी निश्चित करून तिची रोज सेवा करावी। या उपायाचा अवलंब केल्याने त्या ठिकाणचा वास्तुदोष निघून जाईल आणि तुम्ही त्याच्या दुष्परिणामांपासून वाचाल। ज्योतिषशास्त्रानुसार गायीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। या उपायाचा अवलंब केल्याने वास्तुदोष तर दूर होतातच पण तुमचे घर नेहमी ऐश्वर्याने भरलेले राहते। मंडळी, एखादे घर बांधण्याचा विचार सुरू असताना काही जागांची पाहणी केल्यावर एखादी जमीन आपल्याला आवडली मात्र ती अधिक खडकाळ असेल तर ती जागा घर बांधण्यासाठी योग्य नसते।
जमीन प्रमाणापेक्षा खडकाळ असणे चांगले मानले जात नाही। अशा जमिनीवर बांधलेल्या घरात वारंवार किंवा नियमितपणे कोणते ना कोणते संकट येते। घरातील माणसांचे कष्ट समस्या वाढू शकतात असे सांगितले जाते। त्यामुळे शक्यतो अधिक खडकाळ जमिनीवर घर बांधू नये असा सल्ला दिला जातो। एखाद्या जमिनीवर आपली बचत ओतून एकदम छान टुमदार असे घर बांधले तरी त्यानंतर आपले आयुष्य त्या घरात कसे जाईल, वास्तूमध्ये वास्तव्यास गेल्यानंतर भविष्य कसे असेल या गोष्टी बहुतांश वेळा भूखंडाच्या आकारावर देखील अवलंबून असतात। सामान्यपणे जमिनीचा किंवा जागेचा आकार आयताकार असावा अशी मान्यता आहे। मात्र भूखंड ओबडधोबड तिरकस किंवा त्रिकोणाकार असेल तर तो फायदेशीर ठरत नाही। घरातील सदस्यांना वारंवार अडचणी समस्या यांना सामोरे जावे लागते। काही केल्या समस्यांचा डोंगर संपत नाही। केलेली मेहनत घेतलेले परिश्रम यश देत नाही। यासाठी जमीन खरेदी केल्यावर घर बांधताना काही गोष्टींचे भान ठेवावे असे वास्तुशास्त्र सांगते। घर बांधताना ते उत्तर पूर्व दिशांना खुले असावे। या दिशेला दारे खिडक्या किंवा मोकळा भाग असावा। उत्तर पूर्व स्थाने देवतांचे मानले जाते, त्यामुळे ते स्थान मोकळे असावे, खुले असावे असे सांगितले जाते। त्या ठिकाणी बाल्कनी असावी, रोपटी लावावीत असा सल्ला दिला जातो। त्याशिवाय घराची स्वच्छता, टापटीपणा, नीटनेटकेपणा कायम ठेवावा। वास्तुशास्त्राप्रमाणे घराच्या मध्यभागी कोणत्याही स्वरूपाचा खड्डा असू नये। घराचा मध्य हा खालीवर असू नये, तो एकदम सपाट असावा। घराच्या मध्यभागी कोणतेही अवजड सामान ठेवू नये असे सांगितले जाते। असे असल्यास घरातील प्रमुखाला विविध प्रकारच्या अडचणी समस्यांना सामोरे जावे लागू शकते। आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ शकते, प्रगती खुंटू शकते। तसेच घराचे प्रवेशद्वार हे अति उंच नसावे किंवा एकदम आखूडही नसावे।